नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे कनेक्टिंग लिंक. एव्हिडन्स मधला इव्होल्युशन ऑफ एव्हिडन्स त्याच्यातला हा टॉपिक आहे. बघा कोण कोणासोबत कनेक्टिंग लिंक्स जे आहेत तर ते दाखवते. पेरिपेटस कनेक्टेड विथ एनालिडा अँड एरेथ्रोपोडा बिकॉज पेरिपेटस हॅव अ सेगमेंटेड बॉडी, thin cuticle means calcium layer, and after that parapodia like organ. Again arthropoda सारखी पण सिमिलॅरिटी आहे, ट्रकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. नाउ duckbill platypus connected with mammals and reptiles. Similarity with mammals because duckbill platypus have a mammary gland and as well as reptiles जे आहे की जे एग लेस करतात, तसं डकबिल प्लॅटिपस पण काय लेस करतं, एग लेस करतं, पण मॅमरी ग्लँड पण आहे. ओके, म्हणून दोघांसोबत त्याची सिमिलॅरिटी आहे. ना नेक्स्ट वन आहे लंगफिश. दीज आर एम्फिबियन्स. सिमिलॅरिटी विथ एम्फिबियन्स. लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स बीइंग अ फिश. लंगफिश जे आहे तर ती फिश आहे, तरी रेस्पिरेशन कोणासोबत करते, कोणा थ्रू करते, लंग थ्रू. ओके, तर पूर्ण व्हिडिओसाठी आपले YouTube चॅनल बघा, पगारिया अकॅडमी. थँक्यू.